ॲज पर मॅप आम्ही रूटवरच आहे जवळपास. पण रूट कुठे माहिती, पण रूट कुठं आहे वाडेकर? नाही माहिती. चला शोधू. आज आलोय ताहुली फोर्टला. आज आलोय ताहुली पीकला. ॲक्च्युली पीक आहे, फोर्ट नाही आहे. बघूयात, चला. नावच कसलं डेंजर आहे ताहुली. साधारण 2 ते 3 रस्ते आहेत यायला. बदलापूर साईडने सुद्धा येतं. आम्ही शिरोलीमधून आलो आत्ता. ऑन ॲन ॲव्हरेज 1.5 तास ते 2 तासाचा ट्रेक दाखवतोय. बघूयात आपल्याला किती वेळ लागतं ते. चल ना, उड्या मारत चल ना पूर्ण. तिकडनं येईल ना. हा बघ, हा उड्या मारणं आहेच आता. आता मी जरा शाळा करतो. यार वाचलो तिकडे जायचंच नाहीये. मग ते म्हणतो ते मागून जायचं. मग आता एक सॉक्स काढलाय, दुसरा काढू का नको? काहीतरी कन्फ्युजन चाललंय, रस्ता कळत नाहीये. सांगतात का विचारतात तेच कळत नाही. हा, सांगतायत का विचारतायत ते नाही कळते. पण बघूयात काय म्हणतात काय नाही ते. जवळ असेल तर इथून जाऊ ना. म्हणजे मला क्रॉसिंग नाही करायचं. हे कळलं मला. तू आळशी. पाणी जाईल ते शूज मध्ये. पाणी जाईल का रे? हे ट्रेकला रस्ता चुकलं नाही तर काय फिरले तुम्ही? तर सुरुवातच चुकीने झालेली आहे, बाकी सगळं बरोबर होतं आपोआप. हां, आता एका शूजमध्ये सॉक्स आहे, दुसऱ्यामध्ये नाही आहे. डिफरन्स कळतोय मस्त. इथून लेफ्ट मारा त्या पुढे जाऊन. सरळ नका जाऊ. अजून लेफ्ट मारा. ओके, सरळ जाऊ. येतो बाबा. हा चालेल. बाबा शेतीवर आहे. आता शेतीवर आहे. हो, आमच्या आधी गेलं तुम्ही फक्त लक्ष द्या. हो चालेल. हा इकडनं. हा इकडनं या. हा असं जा. हा असं जा. चला, धन्यवाद बाबा. हा चालेल. बाबा आम्हाला रस्ता दाखवायला आले. छान छान. तो जगात 2 प्रकारची माणसं असतात, एक पलीकडचा आणि एक अलीकडचा. आपण अलीकडे. कुशवली गावातून एक रस्ता जातो. आता आम्ही दुसऱ्याच रस्त्याला आलोय. इथनं किती लांब आहे वर? तुम्हाला 1.5 तास लागेल कमीत कमी. अशीच आहे का पायवाट? अशी नाही, वरती चांगले आहे. का शोधत जायला लागते? जावं लागेल ना. अच्छा, शोधत जायला लागेल का रस्ता? नाही रस्ता आत डायरेक्ट जाणार वरती. ओके. ती बघायला लागलेली मला दिसेल आपल्याला. रेडा आलाय. बाय बाय ब्युटीज. कोकणात आवडतं ते समुद्र आणि मासे. कोकणात येऊन ट्रेक करायचं म्हणजे जीव जातो राव. घामातनंच 3-4 किलो निघणार आहे आज. अरे बाय द वे वाडेकर पण आहे आज बरं का. वाडेकर से हाय. आज एकदम लाल लाल पागोडा बनलाय.
आणि वर ढगात आहे का धुक्यात आहे सुळका ते समजतच नाही आम्हाला. तर वर गेल्यावर समजत. फील लय भयानक आहे आजचं. रस्ता शोधायचं काम चाललंय पोरांचं, बाकी काही नाही. जिथं चिखल दिसल तिकडं 5-5 चालू. काय चिखल वाटे ही. आज फुल जंगल एक्सपिरियन्स आहे. वो जंगलात आलोय खूप दिवसांनी, एवढं भारी वाटतंय. घे चढ पाहिजे होता ना, चढा. गप चांगलं ट्रॅव्हल्स मारत मारत चाललो होतं. पंकजला काही काम नाही म्हणे, चढ नाही लागला अजून, ट्रेक करते असं वाटत नाही आहे. आला चढ, चढा. प्रॉपर ढोरवाटे मित्राई जिच्यावरनं आपण चालतोय. ट्रेकला पण 2 प्रकारचे लोक असतात, एक अवलादी आणि 2. जंगल झालं आता. हे छोटी नळीची वाट चढतोय असं वाटतंय. ऐक फुल ट्रेक ब्रो. Whoa! Correct! ते बिअर ग्रिलचं बरं असते बाबा, त्याची टीम असती, खाणं पिणं असतंय. इकडे दुराळा आहे, दुराळा सगळा आहे का. आपण इकडून आलो. ते आमच्या अंदाजे ते मागचं ताहुल आहे. आम्हाला काही रस्ता नाही सापडला, सो डायरेक्ट क्लिफ लागायला लागली आहे. नाही, गवत एवढं आहे ना गुडघ्यापर्यंत, त्यामध्ये गवत आणि झाडं, रस्ता काही सापडत नाहीये. बुजलेलं आहे, काय कळत नाही कुठे. त्यामुळे आता प्लॅन केलाय की परत खाली जायचं. व्याख्या अशी चालत बिल सो बॅड चालायचं. तुरुल हे एवढं डेंजर जंगल आहे. आम्हाला इथं कळा ना कसं उतरायचं कसं नाही. आणि इथं वाडेकर कन्सल्टन्सी करायला लागलेत फोनवर. का आहे का नाही, महत्वाचा कॉल आहे. वाडेकर फिटनेसची कंटल्सन्सी काय काय कंटुंटंटी करतात. लाजते बघा, लाजते कसं. मोबाईलला नेटवर्क आणि पायातल्या शूजला ग्रिप पाहिजे ट्रेक करताना, नाही तर लय अवघड आहे. हां, आणि असले शूज असलं तर कल्याणच आहे. शूज पाहिजे तर असे. ॲक्शन ट्रेकिंग जिंदाबाद. एवढं लिंबू सरबत. हा जर कधी कुणाला चिटकला तर त्याचा आठवडा अख्खा खोजवत जाणार आहे. एकदम मस्त सुखानी. डेंजर कार्यक्रम आहे हा. कसं आहे वाडेकर, आयुष्यात चढणं, ट्रेक करताना उतरणं लय अवघड असते बघा.
या रस्त्याने एकदम नळीच्या वाटेची आठवण करून दिली आहे. काटे आणि झाडे इतकी लागायला लागलेत ना, ते बफ टिकत नाहीये डोक्याला. आईला वैताग. त्याची वाढलेत. सबस्क्रायबर वाढवा आता असे केसांसारखे, म्हणजे झालं. रस्ता सुकल्याचं दुःख नाही आम्हाला, पण हा धबधबा फोफवायला लागलाय. साळा साळा काय व्ह्यू दिसायला लागलेत. बापरे, नुसतं जंगल. हा अख्खा धबधबा आहे. धबधब्यातनं करत करत प्रोटीप आहे, प्रोटीप ट्रेकिंगवाली. धबधबा सोडायचा नाही, भले साईडने जा. धबधबा धरत धरत तुम्हाला गाव बरोबर लागतं, जंगलात हरवण्यापेक्षा. फुकट आहे, आपलंच आहे. या कुठून अक्कल आली आणि ते केचोचं शूज घातला असं झालं आहे मला. गुडघ्यांनी टाळ्या वाजणं कशाला म्हणतात, याचा प्रॉपर अनुभव घेतला आहे. कसं आलो आहे ना माझं मला माहिती आहे. हां, जगलो वाचलो तर ब्लॉग अपलोड करेल. ब्लॉग नवीन आहे ना मी. काय म्हणा, आज व्ह्यूला तोड नाही. पाणी म्हणजे विषय एंड. हां, व्ह्यू म्हणजे तुम्ही पाहू शकता. कंटिन्यू धबधब्यातनं चालतोय. 12 वाजता सुरू केलं होतं, 2 वाजले. टाईम चेक. व्ह्यू कमाल एकदम. माहेशमती कॉपीराईट क्लेम यायचं बाबा. शूजमुळे ना, हां जरा व्ह्यू चांगला मिळाला नाही तर पोरं फोटोची ऑपॉर्च्युनिटी सोडत नाही. असं तरंगत तरंगत गेलाय बघा आमचा वाडेकर. काढायचा का फोटो का नाही? हो, खोले. आता आलोय तर जरा पावसाळी ट्रेक केला भावा मी तर. आता ऑक्टोबरमध्ये पण तिकडे जाणार मी. माणुसकीपासनं माणसांपासनं लांब जाऊन आम्हाला 5-6 तास झाले असतील. रस्ता सापडत नव्हता. धबधब्यात पोहून झालं. आता वाटतं की जवळ येते, कारण दारूच्या बाटल्या सापडायला लागल्या. कचरा सापडला की समजायचं माणूस आलाय जवळ. एवढंच. काय झालं वाडेकर, काय प्रॉब्लेम काय तुमचा? काय हे पाणी सकाळपासून वाचतोय मी. शूज पाण्यामध्ये जायला नको, आणि आता काय ऑप्शनच दिसत नाही. बघ दादांनी काय केलंय, दादांनी डायरेक्ट पाण्यात उडी. डेअरिंग वाज येत रे, मला नको चला. वाटतं अशी डेअरिंग नको वाटतं. काय वाटते तुम्हाला, वाडेकर काय करतील? पाण्यात जातील का नाही जातील? कमेंटमध्ये सांगा, नक्की सांगा. A few moments later. काय केलं वाडेकर? टाकले तर दाखवा जरा. सकाळपासून वाचवले होते. ते बघ, आम्हाला तिकडे जायचं होतं. तिथं आम्हाला जायचं होतं. कुठे गेलो ते नाही माहिती. इथं कुठेतरी मध्ये गेलो होतो आम्ही. आजच्या ट्रेक मध्ये फक्त एवढंच राहिलं होतं. ते पण करून घेतलं. सांभाळून रे, अलगी खूप बेकार. साईडनी चला.
फायनली पायवाट सापडली आम्हाला एकदाचं वैतागून. पण लई काय काय गेलो कामाला आज आपण, होय रे. धबधबा, ट्रेक, जंगल जंगल झालं, धबधबा झाला, सगळं झालं. बोंडर झाले, पण लय भूक लागली हा. बेकार. वाट झाली, नळीची वाट कमाल होती पण सगळ्यात. वॉटरफॉल पण छान होतं. वॉटरफॉल मी पोहून झालं माझं, त्यामुळं विस्कळीत आयुष्य नाही पण केस लाईनीवर आले. आता होप सो गाडीपर्यंत पोहोचवेल आम्हाला ही वाट आमची, पण माहीत नाही. आयुष्य हे सर्कल आहे, कारण सकाळी इथनं सुरू केलेलं ट्रेक आता इथं संपला आहे. हे सगळं फिरत ते जंगलं बिंगलं बघत काय काय फिरलो काय काय नाही ते तुम्ही बघितलंच. भूक लागली राव. गाडीसारखं जीव नाही जगात, कप्पी घ्यायची जी. तर अशा प्रकारे ब्लॉगची सांगता, अरे कोण येत. तर अशा प्रकारे ब्लॉगची सांगता इथेच करण्यात येत आहे. एक फसलेला डाव हेच आपल्या ह्या ब्लॉगचं नाव. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय. ट्रेकच्या नंतर असं जेवण, क्या बात आहे. तेही मंदिरात बसून. टू लव.